रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आज 5 सप्टेंबर. शिक्षक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझ्या शिक्षकांच्या चरणी नतमस्तक होतो आणि व्हिडिओला प्रारंभ करतो. बऱ्याच जणांच्या या कमेंट्स आहेत की सर आवाज गाता गाता बदलतो किंवा आवाज पेटीतून बाहेर येत नाही किंवा आवाज गात असताना खोकला येतो किंवा सारखं असं करावं लागतं. तर अशा लोकांसाठी हा 3 दिवसाचा उपाय मी सांगतो. अतिशय साधा सोपा उपाय आहे. सायंकाळी जेवण जे आहे 3 दिवस बरं का. सायंकाळी जेवण आपणाला एक वाटी 1.5 वाटी, तुम्हाला जेवढा भात लागतो तेवढा भात शिजवायचा. तो भात शिजवताना त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. एवढा गूळ टाकायचा. डायबिटीस वगैरे पेशंटला काही याने परिणाम होत नाही. तो चांगला म्हणजे गूळ बारीक करून टाकायचा. लक्षात ठेवा. उकळू द्यायचा, शिजू द्यायचा. त्या पाण्यामध्ये तो भात व्यवस्थितरित्या शिजू द्यायचा आणि तो भात गरम गरम असतानाच दुसरं काहीही वापरायचं नाही त्या भाताबरोबर. तो भात पोटभर अगदी जेवण करायचं त्या भाताचं, गूळ टाकलेल्या भाताचं. आणि 1 पाऊण तास 1 तासाने कोमट पाणी प्यायचं आणि झोपून जायचं. असं किती दिवस करायचं? 3 दिवस. फक्त सायंकाळी करायचं आहे. तुमचा आवाज घोगरा येत असेल किंवा आवाज बदलत असेल किंवा स्वरकंठ जे आहेत ते त्यातून आवाजच बाहेर निघत नसेल तर अशा व्यक्तीसाठी हे सांगितलं. आता दुसरा अतिशय महत्त्वाचा उपयोग मी सांगतो. ओरडून दिंडीमध्ये किंवा सप्ताहामध्ये ओरडून जर आवाज बसलेला असेल, म्हणजे जे सदैव गायन करतात, काय कधीतरी गायन करणाऱ्यांच्या बाबतीत असं होत नाही. हे ज्या पद्धतीच्या कमेंट्स आले त्या पद्धतीच्या कमेंट्सवरती हे मी मार्गदर्शन करतोय. लक्षात ठेवा. हे काय मनाचं मार्गदर्शन चालू नाही. अशा व्यक्तीने काय करायचं? 2 कप दूध उकळवायला ठेवायचं. त्या दुधामध्ये 1 चमचाभर हळद दुधामध्ये आणि साधारण 4 चमचे मध टाकायचा आणि 25 ग्रॅम गूळ टाकायचा बारीक करून आणि चांगलं उकळू द्यायचं. हे उकळलेलं जे पूर्णपणे मिश्रण आहे हे गाळून घ्या किंवा नाही गाळलं तरी सुद्धा चालेल. गाळण्यासारखं असं त्याच्यामध्ये काय नाही आहे. परंतु तरी हळद जे आहे ते हळदीचा अंश जर मोठ्या स्वरूपात असेल तर ते राहते. म्हणून हे द्रावण चांगलं उकळू द्यायचं आणि उकळल्यानंतर सकाळी अनुष्यापोटी हे 3 दिवस तुमचे झाले. भाताचे 3 दिवस झाले की हे सकाळी अनुष्यापोटी हे किती दिवस करायचं आहे म्हणून सांगितलं मी? 3 ते 4 दिवस करा. दररोज सकाळी हे अनुष्यापोटी ज्या वेळेला आपण आंघोळ करतो आणि स्नान करून देवपूजा वगैरे करून त्यावेळेला
पहिल्यांदा याचं प्राशन करायचं. लक्षात ठेवा, हा दुसरा उपाय सांगितला. जेवढे सांगतोय तेवढेच उपाय वेगवेगळ्या वेळेला केले तरी सुद्धा चालू शकतंय. आता भाताचा उपाय मी सायंकाळी सांगितला. तर हा जो दुधाचा उपाय आहे, फक्त दूध जर उकळून तुम्ही प्याला तर कफ होतो, लक्षात ठेवा. परत त्याच दुधामध्ये हळद टाकून आणि हे सांगितलेलं मध वगैरे टाकून जर प्याला तर तुमचा किती बसलेला जाम आवाज असू द्या, तो मोकळा होतो. हाच प्रयोग ज्यांना सकाळी जमत नसेल त्यांनी सायंकाळी जेवण केल्यानंतर केला तरी चालतो. परंतु कोमट कोमट आहेच त्या स्वरूपामध्ये तो 3 दिवस प्राशन करायचा हे लक्षात ठेवा. आणखीन बी खूप विलाज आहेत माझ्याकडती, परंतु आणखीन एक विलाज तुम्हाला सांगतो. हा उपाय तुम्ही गायन करताना वापरला तरी सुद्धा चालतो. एक 10 ग्रॅम सुंठ पावडर, म्हणजे वाळलेलं आलं जे आहे, त्या आल्याचा म्हणजे वाळलेलं स्वरूप, 10 ग्रॅम सुंठ पावडर, 10 ग्रॅम पांढरा कात घ्यायचा. कातामध्ये सुद्धा प्रकार आहेत, लक्षात ठेवा. यामध्ये पांढरा कात 10 ग्रॅम आला पाहिजे ना. त्यानंतर ज्येष्ठ मध पावडर मिळते किंवा ज्येष्ठ मधाच्या कांड्या मिळतात. ते बारीक कुटून, अतिशय बारीक कुटून ते ज्येष्ठ मधाच्या कांड्यांचा 10 ग्रॅम म्हणजे पावडर, आणि याच्यामध्ये 10 ते 15 ग्रॅम फक्त गूळ घालायचा आणि ते सगळं एकत्रित करायचं. त्या गुळाबरोबर ते सर्व एकत्रित झालं पाहिजे नाही. आणि एकत्रित झालं की त्याच्या छोट्या 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 अशा गोळ्या करायच्या. लक्षात ठेवा, अगदी नॅचरल हा विलास तुम्हाला सांगतोय. आणि त्या गोळ्या एका कागदावरती अशा केल्या की सुकायला ठेवायच्या, वाळायला ठेवायच्या. त्या गोळ्या ह्याच्यामध्ये खडीसाखर जरी तुम्ही 10 ग्रॅम टाकली तरी सुद्धा चालू शकते. मात्र गुळाच्या साह्याने जर गोळ्या तयार होत नसतील तर थोडासा मध मिसळा त्याच्यामध्ये, आणि एवढ्या गोळ्या, एवढी गोळी ठीक आहे, अशा गोळ्या करायच्या. त्या चांगल्या सुकू द्यायच्या 1-2 दिवस, म्हणजे वाळल्या पाहिजे त्या गोळ्या. आणि त्या गोळ्या एका डबीत भरून ठेवा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही गायन करणार आहे, आता माझ्या तोंडामध्ये गोळी आहे ती, लक्षात ठेवा. ज्या वेळेला आता मला दिवसभर बोलावं लागतं, येतंय का लक्षात, परंतु माझा आवाज कधीही बसत नाही. जो कंटिन्यू सुराने चालू पाहिजे तशाच पद्धतीनं कायमस्वरूपी आवाज चालू राहतो. इथं या दाढेत किंवा या दाढेत ती एक गोळी धरून फक्त तिचा काय करायचा, रस गिळत राहायचा. मग याच्यामुळं कंठाचे जेवढे तुमचे काही रोग आहे, व्होकल सॅक्सला जे आवश्यक आहे ते मटेरियल यातून मिळतं. आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा घसा बसणे किंवा घसा घोगरा होणे किंवा उंच आवाज न चालणे किंवा ऐन वेळेला स्वर न चालणे, ह्याच्यासाठी हे अतिशय जालिम उपाय आहेत. आता आणखीन एक कमेंट्स आहे की सर, स्वर जास्त वेळ चालत नाही किंवा आलाप घेताना जास्त वेळ चालत नाही. तर त्याच्यासाठी मी एक साधा सोपा तुम्हाला दररोज सकाळी उठल्या उठल्या एक व्यायाम सांगेन. छोटासा व्यायाम आहे, तुम्ही कधी बी करू शकता. श्वास रोखून, हे बघा अशा पद्धतीनं बसायचं, श्वास रोखून धरायचा असा,
आत घ्यायचा, पूर्णपणे श्वास काय करायचं, आत घ्यायचा. आता माझा जास्त आहे, लक्षात ठेवा. हा ओंकार 5 वेळेला, फक्त जे गायनाचार्य आहेत त्यांनी 5 वेळेला हा ओंकार करायचा. पहा, तुम्हाला इतका तुमचा आवाज व्यवस्थितरित्या चालेल. सर्व चॅनलवरती मी आवाजाबद्दल ट्रीटमेंट सांगितले, परंतु त्या चॅनलवरचा आणि ह्या चॅनलवरचा काहीही संबंध नाही. की असलेलं भगवंताने दिलेलं जे आहे माझ्याकडं, ते तुम्हाला मी देऊ करतोय आणि प्रॅक्टिकली जे वापरतोय मी, हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत. हे कोणाचे चोरून वगैरे घेतलेले नाही. अगदी माझ्या वारकरी जनांसाठी किंवा जे गायन करतात त्यांच्यासाठी हे अतिशय साधा सोपा उपाय सांगितला. कुणाला आवडेल, कुणाला न आवडेल, कमेंट्स जशा येतात तशा पद्धतीनं मी उपाय माझ्या चॅनलवरती, वेगवेगळ्या चॅनलवरती सांगत असतो. ज्यांना आवडेल त्यांनी आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करावं. केलाच पाहिजे अशी कुणावरती जबरदस्ती नाही आहे, कारण मी माझ्या मनाचा मालक आहे, तुमच्या मनाचा मालक नाही. किंवा कुणी काहीतरी द्यावं अशी अपेक्षाही मी ठेवत नाही. फक्त माझं कार्य आहे की चांगलं सांगणं. त्यात कुणाला आवडेल न आवडेल, ज्यांना आवडतंय त्यांची इच्छा झाली की बटन दाबावं सबस्क्राईबचं, तर आवर्जून सबस्क्राईब करा. झालेली सेवा तुम्हा सर्व संत जनांच्या चरणी अर्पण करतो, वारकरी जनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.